नाशिक पासून साधारणतः 17 किलोमीटरवर वसलेलं हे भगूर गाव. भृग ऋषींच्या नावानं गावाचं नाव भगूर पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. मात्र या गावाला राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून दिली ती तात्याराव अर्थात विनायक दामोदर सावरकर यांनी. स्वातंत्र्याच्या समरांगणात जीवाची बाजी लावणाऱ्या या महान क्रांतिकारकाचा 28 मे हा जन्मदिवस. 28 मे 2016 या सावरकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं ज्या वाड्यात तात्यारावांचा जन्म झाला त्या वाड्याचं केंद्र सरकारच्या माध्यमातून 53 लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलं. नूतनीकरणाच्या माध्यमातून नवी पालवी फुटलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सावरकरांचा हा वाडाच आता सावरकर स्मारक म्हणून प्रेरणादायी ठरतोय. हीच वास्तू त्या काळी क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका खलबतांचं प्रमुख केंद्र बनली होती. या वाड्याची वास्तुरचना अचंबित करणारी आहे. माझघर, बैठक खोली, स्वयंपाकघर या व्यतिरिक्त तिसऱ्या मजल्यावर क्रांतिकारकांच्या बैठकांसाठी गुप्त जागा होती. पोलिसांचा छापा पडला तर एका क्षणार्धात एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याची सोय या वाड्यात करण्यात आली होती. एवढंच नाही तर या वाड्यात एक भुयार देखील होतं. ब्रिटिश पोलिसांनी वाड्याला वेढा दिल्यावर सावरकर आणि त्यांचे सहकारी या भुयारी मार्गाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होत असत. आपण आता सावरकरांच्या वाड्यात आहोत. याच वाड्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक बैठका बसायच्या, बैठका घडत होत्या आणि इथे सरकारला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याची रणनीती ठरवली जायची. या वाड्यामध्ये 3 मजली हा वाडा आहे. वरच्या बाजूला जे गच्ची आहे तिथे देखील बैठका व्हायच्या आणि हे आपण आता बघत आहोत हे तळघराकडे जाणारं एक भुयार आहे. ज्यावेळेस ब्रिटिश सरकार, ब्रिटिशचे अधिकारी, पोलीस या वाड्यामध्ये यायचे कारण सावरकर हे नेहमीच त्यांचं लक्ष असायचे. सावरकरांच्या प्रत्येक हालचालीवर ह्या ब्रिटिश सरकारचं लक्ष असायचं. ते जेव्हा जेव्हा या वाड्यामध्ये यायचे तेव्हा तेव्हा सावरकर आणि त्यांचे जे क्रांतिकारी सोबती होते ते या भुयाराच्या मार्गानं पळून जायचे. हा भुयाराचा मार्ग आतमध्ये गेल्यावर 2 ठिकाणी जातो. 2 रस्ते आहेत. एक नदीच्या बाजूला जातो आणि एक गावाच्या बाहेर हा रस्ता जातो. आजपर्यंत जेव्हा जेव्हा इथे स्वातंत्र्य काळामध्ये बैठका झालेल्या होत्या, सैनिक आले होते ब्रिटिश सरकारचे, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी सावरकर ह्याच भुयारी मार्गाचा वापर करत होते आणि इथूनच पळून जात होते. मात्र एकदा देखील ते ब्रिटिश सरकारच्या ताब्यात सापडले नाही. याच्यावरनच त्या काळच्या स्थापत्य कलेचा, सावरकरांच्या दूरदृष्टीचा आपल्याला अनुभव येतो. याच वाड्यात स्वातंत्र्यानंतर काही काळ शाळा भरत होती. 1995ला सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कालौघात दुर्लक्ष झालेल्या या वाड्याकडे लक्ष दिलं होतं. मारुतराव चव्हाण ते इथले तलाठी होते. त्यानंतर गावातले मधु अण्णा जोशी आणि गावातील काही नगरसेवक आणि विजूआप्पा करंजकर यांनी हे करून हा ताब्यात घेतला. त्यावेळेला मनोहरपंत जोशी जे मुख्यमंत्री होते त्यांनी हा ताब्यात दिला होता. त्याच्यानंतर ह्या वाड्याची काही पडझड झाली आणि तेवढं लक्ष दिलं जात नव्हतं वाड्याकडे. मग त्याच्यानंतर परत एकदा गव्हर्नमेंटने त्याच्यावरती सुधारण्याचा प्रयत्न केला. जुने जाणते लोक सावरकर आणि त्यांच्या स्मारकाविषयी भरभरून बोलतात. मात्र नव्या पिढीला सुद्धा हे स्मारक प्रेरणा देतं, अंगावर रोमांच उभे करतं. वाड्याची रचना पाहता त्या काळातील धुरणींच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही. वाड्याची रचना बघितली तर हा जुन्या काळातला वाडा. भुयारं आहेत. भुयारं म्हणजे इंग्रज आलेत, खाली त्यांना खबर जशी लागली तसे ते वरतून चालू सभेतून खाली भुयारा थ्रू नदी मार्गे निघून जायचे. तर ही त्यावेळेसचं त्यांचं आर्किटेक्चर, त्यावेळेस त्यांच्या घरात त्यांच्यानुसार बनवला गेलेला हा वाडा आहे. या सगळ्या बघून आम्हाला खूप स्फूर्ती मिळते. म्हणजे त्यांचे जे विचार किंवा त्यांनी केलेला त्याग म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे पुढच्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. ह्या गोष्टी तर ते दुर्लक्षित करून चालणार नाहीत. सिंधू पासून तर अंदमानापर्यंत जो जो जन्मला तो हिंदू, मग तो कोणत्या धर्मात जन्मला, कोणत्या जातीत जन्मला, त्यांच्याशी काही म्हणजे तो जो स्वतःला जर भारतीय मानत असेल तो हिंदू की. पण आजकाल त्याचं एक वेगळाच अपभ्रंश करून वेगळे विचार मांडले जातात. सावरकरांचं प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झालं. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. चौफेर अभ्यास असणाऱ्या सावरकरांचं भाषेवर प्रभुत्व होतं. हिंदुत्वाची कास धरतानाच त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवला. स्वातंत्र्यासाठी आपल्या परिवाराची बाजी लावणाऱ्या सावरकर कुटुंबावर ब्रिटिशांकडून अनेक अनन्य अत्याचार सुरू झाले. त्यामुळे एक वेळ अशी आली की घरातल्या देवीची पूजा आपल्याकडून होणार नाही याची जाणीव सावरकरांना झाली.
म्हणून त्यांनी गावातच राहणाऱ्या खैरे कुटुंबियांकडे अष्टभुजा देवी सुपूर्द केली. या कुटुंबाची आता 5वी पिढी देवीची सेवा करतीये. बाजूच्याच खंडेराव महाराज यांच्या मंदिरात दररोज देवीची पूजा आराधना केली जातीये. ही सावरकरांनी इथं आणून दिलेली आहे, कारण त्यांच्या घरामध्ये पूजा अर्चा होत नव्हती. ती भूमिगत असायचे, सगळं काही देवीची पूजा अर्चा होत नव्हती. मग त्यांनी इथं आमचे पंजोबा होते, त्यांच्याजवळ आणली. ते म्हणे बुवा तुम्ही पूजा अर्चा करायचा, हिचं जे वर्षाचं खर्च पाणी आम्ही देत जाऊ म्हणे, असं त्या टायमाला त्यांना बोललेलं आहे. त्यांच्यानंतर आमचे पंजोबा वारल्यानंतर आमच्या आजोबाकडे आले, आमच्या आजोबाकडून आमच्या वडिलांकडे आले, मग त्या वडिलांकडून आमच्याकडे आले. खैरे कुटुंबीय देवीची सेवा करतायत, मात्र त्या काळातील परिस्थिती काय होती, ती देवी का स्थलांतरित करावी लागली, हा प्रसंग सावरकर कुटुंबियांपेक्षा इतर कोणीच डोळ्यासमोर उभा करू शकणार नाही. मकराणीच्या आंदोलनात त्यांनाही त्यांनी देवी दिली सावरकरांना, पण ती त्यांच्या घरात होती. पण तिला एवढंच होतं, तिची कडक उपासना करणं किंवा तिची रोजची पूजा अर्चा, तिला कधी बळी द्यावा लागेल, ते सगळं करणं शक्य नसल्यामुळे या लोकांनी खंडोबाच्या मंदिरात तिला आणली आणि तिच्या पुजाऱ्यांनी त्यांना संमती दिली आणि गेली 99 सालापासून आज ती इथे आहे. तिची व्यवस्थित ती करतात. 1899 पासून. सावरकरांच्या नावानं गावाला खूप काही दिलंय, मात्र त्या सर्वाचं चीज झालंय असं नाही. गावामध्ये काही भागात रस्ते आहेत तर काही भागात नाही. जो नगरसेवक नगराध्यक्ष होतो तो आपला भाग विकसित करतो, अशी इथल्या राजकारणाची खासियत आहे. गावात पाण्याची समस्या आहे. महाराष्ट्रातील इतर गावांप्रमाणे भगूरमध्येही कधी नव्हे एवढा दुष्काळ जाणवतोय. सावरकरांच्या नावानं गावात उद्यानाचं काम सुरू आहे, मात्र 10-12 वर्ष झाली तरीही उद्यानाच्या कामानं गती घेतलेली नाही. 12 वर्ष झाली या गार्डनचं काम चालू आहे. हे कामाचा कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ 4 वर्षाचा होता. 2003 का 2 साली या गार्डनच्या कामासाठी 7 कोटी रुपये मंजूर झाले होते. तर अजूनही एक काम बनतंय तर एक काम तुटत आहे. हे या कामातच या नगरपालिकेचा पैसा वसूल करता येतले मंत्री लोक. आज जी परिस्थिती ना भगूरची, म्हणजे आज एक पावलावर बोरिंग मारू राहिले लोक. त्याच्यामुळं एकदम म्हणजे दुष्काळ, म्हणजे लोकांची इतकी आहे ना, तारांबळ झालेली आहे ना, का म्हणजे त्याला येच नाही. दिवसाआड पाणी नाही तर 15-15 दिवसांनी पाणी येऊ राहिलं. नागरिकांच्या अपेक्षा खूप आहेत, मात्र त्या तुलनेत कामं होताना दिसत नाहीयेत. कचरा, घाण या समस्या भगूरच्याही 5वीलाच पुजल्या आहेत. गावाला एका बाजूनं नदी तर दुसऱ्या बाजूनं रेल्वे लाईन आहे. यामुळे गावाचा विकास खुंटलाय. भगूर पूर्वीच्या काळी शेंगांसह इतर शेतीपिकांच्या मुख्य बाजारपेठेचं ठिकाण होतं, मात्र आज सर्व व्यवहार ठप्प झालेत. बाजारपेठ म्हणून गावाची ओळख काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत भगूरकर व्यक्त करतायत. तर देवळाली छावणी बोर्डाच्या ताब्यातली जमीन भगूर नगर परिषदेला मिळावी अशी मागणीही करतायत. बाजारपेठ जी आहे ना, ही फार ओस पडलेली गावात. ज्याला आपण म्हणतो ना की नवीन असं काही उद्योग नाही आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की येणार जाणारे जे आहेत ते फक्त एक सावरकरांची जन्मभूमी आहे म्हणून त्यांचं अट्रॅक्शन असतं, ते येतात ते. पण जी आर्थिक भरभराट व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने, ती होत नाही. शिवार भगूर, परंतु हद्द कॅन्टोन्मेंट अशी अवस्था आहे. तर मी शरद पवार डिफेन्स मिनिस्टर असताना त्यांना हे भेटलो होतो मी. तर त्यांनी सांगितलं सिमला आणि देवळाली 2 कॅन्टोन्मेंट देशात असे आहेत की ज्यांनी रेल्वे मधून गेलेली आणि तो खरोखर भगूरच्या लोकांना अन्याय आहे. तर ती 1150 हेक्टर जागा जर भगूर नगरपालिका हद्दीत समाविष्ट केली कॅन्टोन्मेंट बोर्डाची, तर भगूरचा विस्तार वाढेल आणि ते ना विजयनगरला राहणारे नागरिक हे सगळे भगूरचेच आहे. भगूर नगरपालिकेवर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेनेची आहे. त्यामुळे सत्ता सांभाळणारे शिवसेनेचे नेते गावाचा विकास योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं सांगतायत. सोबतच ज्या काही अडचणी येत आहेत त्या देवळाली छावणी परिषदेला लागून असल्यानं येत असल्याचा दावा ते करतायत. हे मंदिर भगूरचं आहे, परंतु हे कार्यक्षेत्र जे कॅन्टोन्मेंटमध्ये आहे त्याच्यामुळं आम्हाला कामं करण्यामध्ये बंधनं येतात. म्हणजे भगूरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठेही तुम्हाला गटार ही दिसणार नाही. गटार सर्व अंडरग्राऊंड झालेले आहेत, सर्व कॉन्क्रीट रोड झालेले आहेत, गल्ली बोळ आमच्याकडे सगळे सक्षम रस्ते चांगले झालेले आहेत. परंतु आमच्या शेजारी जर तुम्ही रेल्वेच्या या बाजूला याल तर हे कॅन्टोन्मेंट आहे आणि इकडचा होणारा कचरा, इकडची होणारी घाण ही आमच्या भगूरमध्ये नेहमी येत असते. केंद्र सरकारच्या माध्यमातून सावरकर वाड्याचा जीर्णोद्धार तर झाला. इथे आल्यावर प्रेरणाही मिळते, अंगावर रोमांच उठतात. हे जरी खरं असलं तरी या ठिकाणी येण्यासाठी साधे बोर्डही नाहीत. या वाड्याचा नव्हे तर राष्ट्रीय स्मारकाचा हवा तसा प्रचार आणि प्रसार झाला नसल्याचा दावा सावरकर प्रेमी करतायत. हीच खंत त्यांचे कुटुंबीय व्यक्त करतायत.
सावरकरांचे नातू रणजित सावरकर हे या वास्तूमध्ये आलेले आहेत. पवित्र अशी ही वास्तू आहेत. नेमकी त्यांच्या मनामध्ये आज काय भावना आहेत त्या जाणून घेऊयात. काय सांगाल? मला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की भरून आलं की ह्या जो वाडा आहे आमच्या पूर्वजांचा वाडा होता आणि सावरकरांनी दिलेली पहिली आवती ह्या वाड्याची होती. म्हणजे बाबाराव सावरकर जेव्हा जन्मठेप झाली तेव्हा आमची जी मालमत्ता जप्त झाली, हा वाडाही जप्त झाला. पण मी सावरकरांनी सांगितलं तेच मी सांगतो की जेव्हा सावरकरांना सांगितलं स्वतंत्र झाल्यानंतर भारत की तुम्ही सरकारला ही प्रॉपर्टी परत मागा, तर ते म्हणाले माझा एक वाडा गेला तर काय झालं, अख्खा देश मला मिळालेला आहे. तर ह्या वाड्याच्याच बलिदानातून एक देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि एवढा मोठा वारसा आज या वाड्यात उपलब्ध आहे आणि मला तिथे पुन्हा यायला मिळालं आणि हा वाडा मला माझ्या पूर्वजांच्या काळात जसा होता तसा बघायला मिळाला, ह्याचा मला फार आनंद होतो आहे. देशाच्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर हे स्थान अग्रगण्य स्थानी असावं असं वाटतं का आपल्याला? हो, कारण पर्यटन स्थानं जशी अनेक प्रकारची असतात की तुमची यात्रास्थळं असतात, तसं मला वाटतं हे एक स्वातंत्र्यवीर असे असंख्य स्वातंत्र्यवीरांची स्थान, म्हणजे स्वातंत्र्यवीर अगोदरच नाही तर क्रांतिकारक असे असंख्य आहेत आणि त्यांची जी वास्तुस्थानं आहेत किंवा त्यांची जी कर्मस्थानं आहेत, तर तो एक राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून एक वेगळं असं प्रकारे आणि ही मोहीम याची सुरू करायला पाहिजे. वाड्यात दूरवरून येणाऱ्या पर्यटकांसाठी काहीच सोय नसल्यानं पिण्याचं पाणी, शौचालय अशा सुविधा कराव्यात. स्मारकालाच लागून असणाऱ्या दारूचं दुकान हटवावं अशी मागणी देखील केली जाते. सावरकर वाडा आहे ही एक पुण्यनगरी, जशी पुण्य जागा आहे त्याचप्रमाणे इथं शेजारीच लागून एक दारूचं दुकान आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं का एवढ्या मोठ्या व्यक्तीचं जे घर आहे त्याला लागून ही गोष्ट नकोय. तर कारण आल्यानंतरून पिणारे लोक ते त्यांना सावरकर दाखवतात, हे अतिशय चुकीचं आहे. सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या मते स्वातंत्र्यवीर यापेक्षा कुठलीच पदवी मोठी असू शकत नाही. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.